आपण जसं ऐकलंय सिंहगड जशी सिंहाची गुफा आहे, तसा तोरणा हे गरुडाचं घरटं आहे. ते इथे आल्यावर समजतं. याची उंची, इथलं सगळं वातावरण किंवा याचं जे स्ट्रक्चर आहे ओव्हरऑल, जे शत्रूसाठी निकामी आहे काबीज करणं, त्याच्याने आपल्याला नक्कीच समजून येईल. तोरणा गडावरती म्हणजे इथं आपल्याला अशी एक वास्तू बघायला भेटते. अशा खूप साऱ्या इथं वास्तू आहेत. आपली मावळी जे आहेत याच मंदिरामध्ये येत असतील, पूजा अर्चना करत असतील. असे खूप सारे अवशेष बघायला भेटत आहेत. ते आता नाहीशी झालेले आहेत. लवकरात लवकर खाली जावं लागणार आहे, कारण खूप उशीर झालेला आहे. जिथून आपल्याला राजगड बघायचा होता, पण आता पूर्णपणे धुका असल्यामुळे आपल्याला राजगड बघायला भेटणार नाही. आणि याची तटबंदी बघू शकता. आपण जसं ऐकलंय सिंहगड जशी सिंहाची गुफा आहे, तर तोरणा हा गरुडाचं घरटं आहे. हे इथं आल्यानंतरच आपल्याला समजतं, कारण जे आपल्याला वारे, जे पाऊस लागत आहे आणि जे धुका आपल्याला कंटिन्यू इकडं येत आहे, हे बघून आपल्याला इथं आल्यावर समजतं. सिमेंट रस्ता इथपर्यंत आहे. या पार्किंगपर्यंतच इथं आपली गाडी आपण पार्क करू शकतो. टू व्हीलरसाठी आपल्याला इथे 50 रुपये आकारले जातात आणि इथं आपल्याला हॉटेलसुद्धा पाहायला मिळतात, जिथे आपण चहा नाश्ता घेऊ शकतो. पावसात भिजून आल्यामुळे आपण चहा घेतला. अरे एका दिवसात एकच किल्ला होता. आपल्या पहिलाच उशीर झाला आहे. तुला म्हणलं ना, एक तर राजगड होईल, नाही तर तोरणा होईल. दोन एका ह्याच्यात होणार नाही. हा मग तेच. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असलेला तोरणा किल्ला प्रचंडगड म्हणूनही ओळखला जातो. जर तुम्ही खालून आले, जर तुम्ही थकला असताना तर इथं बसण्याची सुखसुविधा केलेली आहे. इथं तुम्ही विश्रांती घेऊ शकता. किती वेळ लागतो वर जायला? 2 तास कंप्लीट 2 तास. काढून टाका. धन्यवाद भावानं सांगितल्याबद्दल. भाऊ खरं सांगू सिरियसली काय होतं माहिती का? हा. निसर्गाचं चक्र आहे. वारं, हवा आणि पाऊस त्यामध्ये व्यवस्थित ट्रेक केला पाहिजे. कसं आहे माहिती आहे का, पावसाचं प्रमाण कमी आहे आणि जाणारे लोक जातातच, पण वरून येणारे पण लोक येतात ना खाली. हा, बरोबर. खूप प्रॉब्लेम येतोय. बरोबर आहे. त्याच्यामुळे इथं आल्यावर सगळ्यांनी रेनकोट काढून ठेवा. हा, नाहीतर ह्यात जर हवा गेली, हा हे चेन लावत नाही ना आपण कधी. हवा जर आत गेली तर हवेतच जाते मग. बरोबर. समुद्रसपाटीपासून याची उंची 4603 फूट एवढी आहे आणि पुण्यातला सर्वात उंच किल्ला म्हणजे तोरणा आहे. सन 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या निवडक मावळ्यांसोबत हा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. भाऊजी आहे, एकदम चांगलं काम करत आहे. गडावर जेवढा पण कचरा आहे तो त्यांनी गोणीमध्ये टाकलाय आणि तो आता खाली नेऊन टाकणार आहे. धन्यवाद भावा. गडावर पोहोचण्यासाठी आपल्याला काही अशा वाट्यांचा सामना करावा लागतो, जिथं जाण्यासाठी वरून एक माणूस येईल आणि खालून एकच माणूस वर जाईल, अशा वाटा आहेत. आणि परत तसाच एक आपल्याला पॅच लागलेला आहे, बघू शकता तुम्ही. एकदम अवघड वाट, पण धरण्यासाठी इथं जे अँगल आहे त्याला धरून वरती जायचं आहे आपल्याला. तर वरून जे पब्लिक येत आहे, आज गडावरती खूप पब्लिक आहे.
येण्या जाण्यासाठी फक्त एकच माणूस येईल, नाही तर एकच माणूस जाऊ शकेल एवढीच वाट आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय, धर्मवीर संभाजी महाराज के जय. चला आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं ना, खरंच ऊर्जा भेटते वर चढण्यासाठी. किती थकवा येऊ काय पण येऊ. इथं बघू शकता फक्त एक माणूस जाईल एवढीच जागा आहे. आणि इथं तर खूप डेंजर आहे. इथं फक्त रशी आहे, दोरी बांधली. निसर्गप्रेमीसाठी आणि इतिहासाच्या अभ्यासकांसाठी तोरणा किल्ला हा एक स्वर्गच आहे. किल्ल्यावर चढत असताना सभोवतालचा नजारा मंत्रमुग्ध करणारा असतो. सह्याद्रीच्या पर्वतरांगांची भव्यता डोळ्यासमोर उभी राहते. किल्ल्यात प्रवेश करताच जुन्या वास्तू, भग्नद्वारे आणि तटबंदी इतिहासाची आठवणी जागवतात. कसलं भारी आहे. वरती गेलं तर मग खालचं काही दिसतं. असं आहे का? खालून वरचं काही दिसत नाही. खालून बघत मला अजून काय बघितलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील पहिला किल्ला म्हणून तोरण्याची निवड केली होती. ही बाबच त्याचे महत्त्व अधोरेखित करते. आजही इथल्या दगडांमध्ये इतिहासाचा गौरव दडलेला आहे. वारा जोराचा वाहतो, ढग खाली उतरताना स्वर्गसुखाचा अनुभव देतात. पावसाळ्यात किल्ल्याचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते. तर आपण एवढा संघर्ष करून एवढी कठीण चढाई केल्यानंतर आपल्याला फायनली आपल्याला जो वर दिसत आहे तो आहे बिन्नी दरवाजा, गडाचा पहिला दरवाजा. किल्ला म्हणजे भव्य तटबंदी, ऐतिहासिक दरवाजे आणि निसर्ग सौंदर्य याचे अनोखे मिश्रण. इतिहासाच्या पाऊलखुणा कोरलेल्या या गडावर पाऊल टाकताच भव्य बिन्नी दरवाजा भूतकाळाचा भास देतो. आत प्रवेश करताच महादरवाजा आपल्याला दिसतो, जो गडाचा विस्तीर्ण भागात घेऊन जातो. हा किल्ला केवळ लढाया आणि रणसंग्रामांसाठी नव्हता, तर त्याच्या सौंदर्यातही एक वेगळे आकर्षण आहे. किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी 2 दरवाजे आहेत. एक म्हणजे बिन्नी दरवाजा, ज्या दरवाज्यातून आपण प्रवेश करणार आहोत, आणि दुसरा म्हणजे कोकण दरवाजा. आणि तुम्ही माझ्या पाठीमागं जे बघत आहात हा बिन्नी दरवाजा, आणि याचं काम बघा तुम्ही, खडकामध्ये उभा केलेला हा दरवाजा. तर हा तोरणा किल्ला महाराजांनी सगळ्यात पहिले स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी तोरणा किल्ला निवडला. तिथून स्वराज्याचं तोरण बांधण्यात आलं. हा गड तसा अवघड आहे थोडा. 1647मध्ये महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. आणि इथे महाराजांना गुप्तधन पण सापडलेलं आहे, ज्याच्यामुळे स्वराज्यामध्ये अजून भक्कमता यायला, स्वराज्य अजून सुविधापूर्ण पद्धतीने तयार करायला महाराजांना खूप मदत झाली. त्यानंतर हा मुख्य दरवाजा, हा दरवाजा गोमुखाकार आहे, म्हणजे शत्रू जरी इथे आले तरी त्यांना डायरेक्ट आक्रमण नाही करता येणार. आणि इथे ना बऱ्याचशा बुरुजांवर खाचा केलेला दिसतात, म्हणजे जर का शत्रू आले, इथपर्यंत जरी शत्रू पोचले तरी तिथून त्यांना गरम तेल किंवा बाण वगैरे मारायला सोपं जाईल, आणि त्याच्याने शत्रू इथल्या इथे निकामी करता येईल. आतमध्ये शत्रू पोचू शकणार नाही. त्यामुळे महाराजांचं त्या काळातलं विचार आणि त्यांच्या हिरोजी इंदुलकर म्हणा किंवा बाकीचे जे कार्यकर्ते, सगळ्यांची विचारशैली, त्या काळची टेक्नॉलॉजी किती महान असेल याचा आपण नक्कीच विचार करू शकतो. चला आपण आता महादरवाजाकडे जाऊ. तर या दरवाजाकडे तुम्ही बघू शकता. इथून हा मुख्य दरवाजा, इथून मेन एंट्रन्स आपल्या किल्ल्याची होते. इथे चौक्या पहारे सर्व राहायचे. हा जो लाकडी दरवाजा हा त्या काळातला असू शकतो, खात्रीशीर आपल्याला सांगता येणार नाही. बहुतेक तो पेशव्यांच्या काळात बदलवला सुद्धा जाऊ शकतो, पण शक्यतो तरी त्या काळातला असू शकतो तो. इथे आपण जर का आतमध्ये आलात
तर इथे मावळ्यांसाठी बसायला, पहारेदारांसाठी जागा अशी करण्यात आलेली आहे. आणि मग तिथून आपला मेन किल्ला चालू होतो. आणि इथून जर का आपण वरती गेले तर बुरुजाच्या वरती जायला, तटबंदी किंवा बाकी गोष्टींसाठी वरती जायला जागा असते. आता मेन दरवाजातून आतमध्ये आला ना रे तू. महत्त्वाची सूचना इथे दिलेली आहे. पर्यटकांना तोरणागड सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुला राहील. याच्यानंतर गडाचे दरवाजे जे आहेत बंद केले जातील. याची जिम्मेदारी तुमची असेल. तर तुम्ही लवकर या आणि 5च्या नंतर तुम्ही गडाच्या खाली जाऊ. तर इथं बघू शकता, इथं आपल्याला तोरणागड या गडाचा पूर्णपणे मॅप दिलेला आहे. आणि इथं आपल्याला कोणते कोणते पॉईंट बघायचे आहेत ते सुद्धा इथं दिलेलं आहे पूर्णपणे. इथं बघू शकता तुम्ही, अशी इथं माहिती सांगितलेली आहे. आणि बघू शकता पूर्णपणे गडावर जे आहे धुकं पसरलेलं आहे. आपल्याला जास्तीत जास्त 20 मीटरच्या पुढचं काही दिसत नाही. आणि इथं बघू शकता पाठीमागं जी आपल्याला वास्तू आहे ती सुद्धा तुम्हाला दिसत नसणार आहे. आम्ही जवळ जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करू. चला. आणि इथं बघू शकता खोकड टाकी. आणि या टाक्यामध्ये आता सध्या एक बंद नाही चालू. आणि इथं बघू शकता हे पाण्याचं टाकं जे आहे ते शिवकाळातलं असावं. आणि पावसाळ्यात बघू शकता त्याचं पाणी किती स्वच्छ आहे. अतिशय सुंदर आणि स्वच्छ पाणी, किंवा बिस्लरीलाही फेल करण असं पाणी इथं आहे. आणि याचं सर्व जे श्रेय जातं सर ते गड संवर्धन टीमला जातं. त्यांनी याच्यासाठी खूप मेहनत केलेली आहे. हां. आणि पाणी एवढं स्वच्छ दिसण्याचं कारण म्हणजे गड संवर्धन टीम. गडाचं वगैरे संवर्धन करण्यासाठी, त्यामुळे मला ते खूप मेहनत घेतात त्यासाठी. असं आहे. आणि इथं बघू शकता आपण पाण्याचं टाकं बघितल्यानंतरच आपल्याला इकडे एक वास्तू दिसत आहे. ही वास्तू शिवकाळातली असावं किंवा त्याच्या नंतर काळातली असू शकते. ही हिचं आपल्याला काम बघून तर वाटत आहे की ही शिवकाळातलीच वास्तू आहे. आणि बघू शकता पुढंच एक आपल्याला असं काहीतरी दिसत आहे. त्याची आपल्याला फारशी माहिती नाही. तर आपण याच्या आतमध्ये काय आहे बघू आपण. या. आणि इथं आतमध्ये आल्यानंतर बघू शकता वरी जे आहे ते लाकडाचं पूर्णपणे केलेलं आहे. त्याच्यावरती पूर्वीच्या काळात कौलारू किंवा ते लाकडाचं केलेलं असेल, पण आत्ताच्या काळामध्ये वरी पत्र टाकलेलं आहे. इथं आता सध्या तरी कोणी राहत नाही. ही जागा जी आहे नंतरच्या काळामध्ये अनेक जणांनी वापरली असेल, पण आता ही सध्या अशा अवस्थेत बघायला भेटते आपल्याला. चला. हा रस्ता जो आहे झुंजार माचीकडे जात आहे. तर आपण सध्या झुंजार माचीकडे जात आहोत. आणि हा खालचा रस्ता जो आहे हा दुसरीकडे जात आहे. तर तुम्ही येत असाल तर प्रॉपर गडाची माहिती असेल तर, किंवा आपल्या मित्रांसोबत तुम्ही येऊ शकता, जेणेकरून तुम्ही वाट चुकणार नाहीत. आता बघू शकता तुम्ही टाईम कंप्लीट 4 वाजत आलेले आहेत. आणि गडावर सध्या पब्लिक खूप कमी आहे. कारण आता जो टाईम आहे तो थोडाच वेळ राहिल्यामुळे सगळी पब्लिक जी आहे ती गडाच्या खाली गेलेली आहे. आपण आता गडावरती सध्या 4 लोक आहोत. बघू शकता माझा मित्र गोपाळ, हे आपले गडावर भेटलेले, आणि आपला कॅमेरामॅन. 1 मिनटं तुमचा जरा परिचय द्या. मी पियुष बारी, मी आर्किटेक्ट आहे पुण्यामध्ये. ठीक आहे. चला. काय करायचं, चला इकडे चालायचं का? ही वास्तू बघून जाऊ ना काय आहे ते. हां हां. आपल्या मावळ्यांच्या तब्येती कशा होत्या तर ह्याचं उदाहरण म्हणजे हा पैलवान. बघू शकता तुम्ही याची तब्येत कशी आहे ती. बघू शकता तुम्ही ही जी वास्तू दिसत आहे ह्या आहे लक्कडखाना. तर इथं आपले काही पैलवान दिसत आहेत, तयारी करत आहेत. सबस्क्राईब करा भावाच्या चॅनलला. सबस्क्राईब करा भावाच्या चॅनलला. भाऊनी चॅलेंज कंप्लीट केलेला आहे. 100 पुशअप मारल्यानंतर बॉडी बघू शकता भाऊची.
मावळा आहे तो मावळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. महाराज की जय. आणि इथं बघू शकता ही एक आपल्याला लकडखाना जी आहे ही वास्तू बघू शकता. आता याच्या आतमध्ये आता सध्याच्याला कोण राहत नाही आहे, पण इथं तुम्ही जर संध्याकाळच्या वेळेस आले तर राहण्यासाठी तुमच्यासाठी जागा आहे ही, म्हणजे राहू शकता तुम्ही कॅम्पिंग करून. आपण आता झुंजार बुरुजवर आलेलो आहे. हा बघू शकता, हा इकडं जो वर बघताय तुम्ही इथं बुरुज आहे आणि इथून जर आपण खाली उतरून गेलो तर तिकडं झुंजार माची आहे. कसली डेंजर. आपण इकडे जाऊ पहिलं, इथून वरतून दिसते का बघू. दिसणार तर नाही. तर हे बघू शकता झुंजार बुरुजावरती आपण जात आहोत. चला, जिथून आपल्याला राजगड बघायचा होता, पण आता पूर्णपणे धुका असल्यामुळे आपल्याला राजगड बघायला भेटणार नाही. आणि याची तटबंदी बघू शकता. विषय नाही. आणि इकडं पूर्णपणे धुका आहे, खालचं आपल्याला काही दिसत नाही. इकडे जे आहे इकडं झुंजार माची आहे, पण आता सध्याच्याला तर आपल्याला काही दिसत नाही. पूर्णपणे ढग दिसत आहेत आपल्याला. 20 मीटरच्या पुढचं काही दिसत नाही. आणि झुंजार बुरुज आहे इथं आपल्याला खूप मोठी अशी जागा बघायला भेटते, जेणेकरून आपले जे मावळे आहेत ते इथं राहू शकतील. आणि इथं बघू शकता, ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांग. जसं आपण महादरवाजाच्या तिथे बघितलं, बुरुजांमधून फट होत्या, छिद्रे होते, तिथून आपण जसं सांगितलं मी तुम्हाला की तिथून बाण मारू शकता किंवा शत्रू आला तर तिथून गरम तेल टाकू शकता. तशा गोष्टींसाठी आपण इथून बुरुजावरून बघू शकतो की इथून डायरेक्ट खालचं दिसतं. इथून खालतून शत्रूला डायरेक्ट अटॅक करता येईल. ते झालं किंवा इकडे झालं, इथून पण तसं सोय केलेली आहे. सगळ्या बुरुजांवर तशी सोय मोस्टली पाहायला भेटते आपल्याला. दुसरी गोष्ट, इथं काहीतरी मशाल ठेवण्यासाठी किंवा इथे छत असेल मे बी, किंवा त्याच्यासाठी काहीतरी सोय केलेली असेल पूर्वीच्या काळात, असा आपण अंदाज लावू शकतो. विचाराच्या पलीकडे करा. आपण जसं ऐकलंय सिंहगड जशी सिंहाची गुफा आहे, तसं तोरणा हा गरुडाचं घरटं आहे. हे इथं आल्यानंतरच आपल्याला समजतं, कारण जे आपल्याला वारे, जे पाऊस लागत आहे आणि जे धुका आपल्याला कंटिन्यू इकडं येत आहे, हे बघून आपल्याला इथं आल्यावर समजतं याची उंची, इथलं सगळं वातावरण किंवा याचं जे स्ट्रक्चर आहे ओव्हरऑल, जे शत्रूसाठी निकामी आहे काबेज करणं, त्याच्याने आपल्याला नक्कीच समजून येईल. झुंजार माची आणि बुधला माची या 2 नैसर्गिक संरचना किल्ल्याच्या संरक्षणासाठी महत्त्वाच्या होत्या. झुंजार माचीच्या तटबंदीवर उभं राहिले की सह्याद्रीच्या डोंगररांगा मनमोहून टाकतात. तटबंदी अरे हे सगळे ना एवढं वर येऊन पडलो मी, खाली नाही पडलो कुठं. चिकन आहे ना, खाली कसं आपण एकदम पूर्णपणे लक्ष देऊन चढत आहोत ना. आणि आपल्याला तोरणा गडावरती म्हणजे इथं आपल्याला अशी एक वास्तू बघायला भेटते. अशा खूप साऱ्या इथं वास्तू आहेत, ह्या शिवकाळातल्याच असाव्या असा अंदाज आहे माझा. कारण बघू शकता तुम्ही या वास्तूला आत्तापर्यंत तरी काही झालेलं नाही, शिवाय लाकडांना सोडून. लाकडांची जी आहे ती पडझड झालेली आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, हे खाली दगड आणि याच्यावरती सागवानी लाकूड लावलेलं आहे. आपण जर पूर्ण तटबंदी फिरली ना, खूप मोठा गड आहे. कारण आता आपल्याला फिरणं होणार नाही, त्याच्यामुळे आपण जे मेन पॉईंट आहेत तेच बघू. आणि इथे एक शिवकाळातलं महादेवाचं मंदिर, त्या काळामध्ये आपली मावळे जे आहेत याच मंदिरामध्ये येत असतील, पूजा अर्चना करत असतील. तर आपण या मंदिरापाशी आलेलो आहोत आणि याचं जे काम आहे ते बघू शकता, शिवकाळामधलंच आहे. हर हर महादेव, नमो पार्वती पते, हर हर महादेव. आता आपण कोकण दरवाजावरती आहोत
आणि इथून जे हा रस्ता जात आहे ही इकडे बुदलामाची आहे, पण आता हे धुक्यामुळे आपल्याला दिसणार नाही, त्याच्यामुळे आपण तिकडे जाणार नव्हत. आणि राजगड ह्या बाजूला आहे, पण आता तो आपल्याला दिसणार नाही कारण धुकं खूप आहे. इथून जे राजगड आणि तोरणा जे ट्रेकिंग करत येतात ते इथल्या रस्त्याने येतात, पण हा रस्ता पण आता आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळं आता आपल्याला लवकरात लवकर खाली जावं लागणार आहे कारण खूप उशीर झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला पडेल. तर चला भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये.